डिजिटल युगातील पुराव्याचे महत्त्व आणि कायदेशीर आव्हानावर संगमनेरमध्ये वकिलांचे मंथन. तर नवनिर्वाचित अध्यक्षा ॲडव्होकेट सौ मिनल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमाला उत्साहात संपन्न. बघा सविस्तर न्यूज NMP-वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP-मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण एक विशेष बातमी पाहणार आहोत, ती संगमनेर शहरातून वकिलांसाठी आयोजित केलेल्या व्याख्यानाची. प्रेक्षकांनो, दिनांक 15 जुलै 2016 रोजी दुपारी 3:30 वाजता संगमनेर न्यायालय येथील वकील संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील व्याख्याते ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट मिलिंद दातरंगे, माजी अतिरिक्त सरकारी अधिवक्ता यांनी भारतीय संसदेने पारित केलेला नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधील इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स याबाबत संगमनेर वकील संघातील नवोदित तथा ज्येष्ठ वकिलांसाठी मार्गदर्शन केले. या प्रसंगी संगमनेर येथील वकील संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट सौ मिनल देशमुख यांनी प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन केले. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान सोहळा झाल्यानंतर मुख्य व्याख्यानाला सुरुवात झाली. पाहूयात ॲडव्होकेट मिलिंद दातरंगे यांचे मार्गदर्शन. Grocery shopkeeper is the owner. Whether he is manager, whether he has having maintenance for the device, or whether he is an operator. भविष्य काळामध्ये आपल्या पुढे सर्वांना पुढे जेवणाला पडणे. नुसता पर्सनचा अभ्यास म्हणजे पर्सनचा अभ्यास तर पाहिजेच, पण पर्सनच्या अभ्यासाबरोबरच तो पर्सन ओन मध्ये बसतो का, मेंटेन मध्ये बसतो का, मॅनेज मध्ये बसतो का, की ऑपरेटर मध्ये बसतो, हेही बघणं. We have to go through one more example. एका शहरामध्ये एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाला हे इन गेट आहे, हे आउट गेट आहे. मध्ये पेट्रोल पंप, व्हेकल तिकडनं येतात, इथं पेट्रोल भरतात, निघून जातात. व्हेकल पेट्रोल भरताना पंपावरती 6 ते 7 मिनिट 8 मिनिट थांबतात. हा पेट्रोल पंप एका मालकाच्या मालकीचा आहे. त्या मालकांनी काय केलं की एका टेक्निशियन कडून पेट्रोल पंपावर CCTV कॅमेरे इन्स्टॉल केले. इन गेटला कॅमेरा इन्स्टॉल केला, आउट गेटला कॅमेरा इन्स्टॉल केला, मध्ये 2-3 कॅमेरे इन्स्टॉल केले आणि मॅनेजरच्या केबिनमध्ये कॅमेरा इन्स्टॉल केला. आणि या सर्व कॅमेऱ्यांचं कनेक्शन दिलेलं आहे एका DVR मध्ये. एका DVR मध्ये दिलं असेल किंवा ते एका NVR मध्ये पण असेल. आपल्याला दोन्ही गोष्टी समजून घ्यायला लागेल. DVR अँड NVR दोन प्रकारचे डिव्हाइस. मग तो DVR असेल किंवा NVR असेल, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे केसेस आपल्या पुढे येतील तर मी विनंती करतो की तो पहिल्यांदा आपण चेक करूया की तो DVR आहे की NVR. चेक करून पाहिजे आपण DVR करू. ह्या सर्व कॅमेऱ्याचं कनेक्शन DVR मध्ये दिलं आहे. या पंपाच्या मालकांनी काय केलं, 2 मॅनेजर कामाला ठेवले. एक मॅनेजर डे टाइमला, एक मॅनेजर नाईट. 2 मॅनेजर त्यांच्या वेळामध्ये काम करतात. मॅनेजरच्या केबिन मध्ये DVR आहे. मालक 3-4 दिवसांनी एकदा येतात, हिशोब घेतात. मात्र हे दोन्ही मॅनेजर 12-12 तास ड्युटीवर सतत तिथे असतात. आता 3 पर्सन समोर आले. पंपाचं ओनरने त्या टेक्निशियनला बोलवलं, ज्यांनी कॅमेरे इन्स्टॉल केले ते टेक्निशियन झाले. तिसरे पर्सन झाले 2 मॅनेजर. सकाळ दिवसभरचा मॅनेजर एक आणि डे टाइम नाईट मॅनेजर. 4 पर्सन समोर. एक दिवस काय झालं, सकाळी 9 वाजता एक व्हेकल इन गेटने आतमध्ये पंपावर आलं. 7 मिनिट थांबलं. 7 मिनिटामध्ये त्यांनी पेट्रोल भरलं आणि 7 मिनिट थांबल्यानंतर ते व्हेकल एक्झिट गेटून निघून गेलं. दिस इन्सिडेंट कॅप्चर्ड बाय द CCTV cameras that are been installed in that petrol pump. And obviously this recording is in the DVR. And the DVR is in the cabin of the manager
and there are two managers, day time and night time. सकाळी 9 वाजताची घटना घडलेली असल्यामुळे डे टाइमचा जो मॅनेजर आहे त्याच्या ड्युटीच्या आवर्स मध्ये हे सर्व झालं. आता ही जी व्हेकल होती टू व्हीलर, या व्हेकलचा व्हेकल थेफ्ट ऑफेन्स दाखल आहे. इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन. Where is the vehicle? Where is the vehicle? And the investigating officer came to the knowledge that on such and such date and such time that vehicle came to that petrol pump. So obviously investigating officer visited that petrol pump. He on the spot पंचनामा आणि सारी काही कॅमेरा होते. DVR पाहिला. त्या दिवशी सकाळी 9 वाजता इनगेट मधून ती टू व्हीलर आतमध्ये आलेली आहे आणि 7 मिनिटांनी आउटगेटनी बाहेर गेली. झूम करून पाहिला तर नंबर पण दिसला, गाडीचा नंबर कन्फर्म. एफआयआर मधला नंबर कन्फर्म झाला, व्हेकलच्या नंबर प्लेट दोन्हीकडनं कन्फर्म झाला. येताना कॅमेरा, इनगेटचा कॅमेरा, जाताना आउटगेटचा कॅमेरा, दोन्ही म्हणजे त्या व्हेकलचा फ्रंट प्लेट आणि प्लेट नंबर दोन्ही कन्फर्म झाले. माणूस पाहायला गेला, तो झूम करून पाहिला, त्या व्यक्तीचा चेहराही दिसला की हा व्यक्ती आरोपी. आता आरोपी निष्पन्न झाला. व्हेकल समोर आलं आणि हे व्हेकल, चोरीचं व्हेकल, आतापर्यंत न सापडलेलं व्हेकल आता कॅमेऱ्यात दिसतंय. म्हणजे हे व्हेकल या माणसाकडे आहे म्हणून तो कोण, काय, कसा हा सापडतो. Now all these facts are ascertained to the investigating officer. What investigating officer did he called one of the experts and asked him to come along with a new pen drive. Accordingly the expert came on their petrol pump. आणि मला जसं बोललो मी, त्या मॅनेजरच्या समोर त्या DVR मध्ये, DVRच्या USB पोर्ट मध्ये तो पेन ड्राईव्ह इन्सर्ट करून 7 मिनिटाचं शूटिंग केलं. 7 मिनिटाचं शूटिंग केल्यानंतर त्या 7 मिनिटाच्या पेन ड्राईव्ह मध्ये त्या 7 मिनिटाची जी फाईल निर्माण झाली त्या फाईलची हॅश व्हॅल्यू काढली गेली राईट ब्लॉकर टूलद्वारे. And nowadays this is very important. Hash value is one of the important. The algorithm which was used to calculate the hash value also one of the important. मी आता बोललो अल्गोरिदम. आपण जर सर्टिफिकेट बघा, दोन्ही सर्टिफिकेट बघा, तर या दोन्ही सर्टिफिकेट मध्ये लास्ट 3 हॅश व्हॅल्यू करता कॉलम दिलेले आहे. SHA1, SHA2 56 आणि MD5 and others. मग एखादी हॅश व्हॅल्यू SHA1 या अल्गोरिदमने काढली जाईल, काही वेळा ती SHA2 56 या अल्गोरिदमने काढली जाईल, काही वेळा ती MD5 या अल्गोरिदमने काढली जाईल आणि काही वेळा ती यांच्यापेक्षा इतर कुठली अल्गोरिदम आहे त्याही काढली जाईल. म्हणून तो कॉलम आहे others का. हॅश व्हॅल्यू काढली गेली, तो पेनड्राईव्ह पंचनामा करतो. त्याला पंचनाम्यामध्ये हॅश व्हॅल्यू नमूद केलं जातं. पंचनाम्यामध्ये पेनड्राईव्हचं वर्णन हॅश व्हॅल्यू नमूद करतात. आता माणसं किती झाली हे गरजेचं आहे. ओनर ऑफ दॅट पेट्रोल पंप, द टेक्निशियन which was called by the owner to install the cameras. Second person, third person is the manager, fourth person is the expert called by the investigating. 4 माणसं समोर आहे. आता ह्या 4 माणसांपैकी कोण मेंटेन, मॅनेज आणि ऑपरेटर मध्ये कोण बसतं? मालक बसतो ओन मध्ये, मेंटेन मध्ये कोण बसतं? ज्यांनी इन्स्टॉल केलं तो बघतोय की काय बरोबर आहे काय. कोण मेंटेन झाला? मॅनेजमेंट मॅनेजर अँड ऑपरेटर मीन्स तो एक्सपर्ट शेवटचा आला, त्यांनी शेवटी ऑपरेट करून भविष्य काळाचे भविष्य. मी हे पुढचं बोलतोय, आजचं बोलतोय, परंतु आजचं पण आहे आणि पुढचं पण. आपल्या सर्वांना या प्रश्नातून वारंवार जावं लागणार आहे. प्रत्येक स्थितीत जावं लागणार आहे. आता या ठिकाणी 4 आहे. कोण आहे, मेंटेन आहे, मॅनेज आहे, ऑपरेटर आहे, हे समजून घ्यावं लागेल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला. इनफॅक्ट ह्या 4घांचंही सर्टिफिकेट घ्यायचं ती कोणाचं आहे? दोघंही.
क्वेश्चन आहे. हा मी क्वेश्चन पुटतो, हा मी क्वेश्चन ड्रॉपअप केला की कोणाचं सर्टिफिकेट लागेल याचा चांगला कोण काय वाटतं आपल्याला यातला कोण चांगला पर्सन. आता यातला पर्सन कोण की दॅट पर्सन कम्स इन द ॲम्बिट ऑफ सबसेक्शन 2 when the electronic record was created, which person having control over the device? Manager having control over the device. owner तर काय बोलते, तो टेक्निशियन त्यांनी इन्स्टॉल केले, तो महिन्यातून एकदा येतो, बघतो काय सगळं ओके काय. आता ऑपरेटर तो आता इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरनी आताशी बोलवलेला ऑपरेटर आहे. बट द मॅनेजर इज द पर्सन when the electronic record was created. आता ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड क्रिएट झालं म्हणजे काय झालं हे फार महत्वाचं आहे. व्हेहिकल आली, थांबली, पेट्रोल भरलं, गेली, हा जो काही प्रसंग चित्रित झाला, दिस इज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये जी त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कॉपी गेली, दॅट इज कॉम्प्युटर आउटपुट. If the DVR as it is before the honorable court, in the course of evidence, certificate is not necessary. Because primary evidence is before the honorable. But if secondary evidence in that semiconductor memory that is by that is a pen drive, if that is so, then certificate is necessary. Certificate is not necessary, it is mandatory. And as the certificate is mandatory, पर्सनच्या बद्दल मी सेकंड एक्झाम्पल घेतला आपल्याकडं की पर्सनच्या बद्दल तर नुसतं पर्सन म्हणून चालणार नाही. पर्सन मध्ये बघावं लागेल कोण जो मेंटेन द मॅनेज अँड ऑपरेटेड. या 4 कॅटेगरीमध्ये हा माणूस कुठं बसतो मित्र हो, हा इथून पुढच्या अभ्यासाचा फार मोठा भाग आहे आणि नाही. बी म्हणजे 63 जर बघितला तर 63 ची सुरुवात केलेली आहे नॉन ऑब्स्टेंट क्लॉज. Notwithstanding anything contained in this अधिनियम. So you may go through 65 capital B or section means evidence act and section 60 of BSA. Both these sections start with non-obstant clause. Notwithstanding anything contained in this act, that this is mentioned in the evidence act, and notwithstanding anything contained in this अधिनियम, this is mentioned in BSA. नॉन ऑब्स्टेंट क्लॉज ने सुरुवात केलेली आहे 2 सेक्शन म्हणजे तो 65 कॅपिटल बी ची पण आणि 63. मग काय नॉन ऑब्स्टेंट क्लॉज मध्ये सुरुवात काय केली? नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस अधिनियम. या अधिनियमामध्ये काहीही म्हटलं असेल तरी असू द्या. सेक्शन काय आहे? नॉन ऑब्स्टेंट क्लॉजच्या पुढे जी काही सुरुवात झाली दॅट इज द सेक्शन. आता तो सेक्शन काय म्हणतो? एनी इन्फॉर्मेशन. आता ही व्हेहिकल पंपावर आली, 7 मिनिट थांबून निघून गेली, किंवा मगाच्या एक्झाम्पल मध्ये ती स्त्री सोन्याचं मंगळसूत्र घालून रस्त्याने चालली, तर ही इन्फॉर्मेशन आहे का? प्रथम दर्शनी काय वाटतं? ही इन्फॉर्मेशन नाही, ही घटना आहे. घटना आहे. जरी ही घटना आहे तरी ही इन्फॉर्मेशन आहे. कोणाला इन्फॉर्मेशन आहे? त्या इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टू द डिव्हाइस. ज्या डिव्हाइसच्या हार्ड डिस्क वरती हे सर्व चित्रित. एनी इन्फॉर्मेशन कंटेंट इन अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे त्या DVR मध्ये हार्ड डिस्क मध्ये झालेलं कंटेंट विच इज प्रिंटेड ऑन पेपर. सपोज अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. माझ्या लॅपटॉपमध्ये एक पेज टाईप केलं. लॅपटॉप माझ्या कंट्रोलमध्ये. मला आता माहिती आहे माझा लॅपटॉप चालू आहे की नाही, सुरू आहे की नाही, नीट आहे की नाही, किंवा काही खराबी आहे का नाही. या लॅपटॉपला जोडलेला आहे प्रिंटर, प्रॉपर केबल जोडलेला आहे, आणि माझ्याकडे आवश्यक ते डिव्हाइस आहे. म्हणजे हा लॅपटॉप आहे किंवा कॉम्प्युटर म्हणा किंवा CPU म्हणा. एक पेज टाईप केलं. ते पेज टाईप केल्यानंतर त्याची माझ्याच प्रिंटर मधून प्रिंटआउट काढली. जे मी टाईप केलं
टाईप केलेलं हार्ड डिस्क मध्ये गेलं, दॅट इज प्रायमरी रिटर्न. प्रिंट आउट काढली, दॅट इज द कॉम्प्युटर आउटपुट फर्स्ट आउटपुट, दॅट इज कॉम्प्युटर आउटपुट अँड दॅट्स वाय दॅट इज सेकंडरी. तो हा जो फरक आहे, हा जो मोठा फरक आहे, हा फरक फार गरजेचा आहे. आपल्याला स्टडी करता, डिटेल स्टडी करता की फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड व्हॉट इज इट्स कॉम्प्युटर आउटपुट. मी शब्द मुद्दाम वापरला, इट्स. इट्स शब्द वापरल्याशिवाय नाही ते कॉम्बिनेशन चालणार. दुसरं असं म्हटलं की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड कॉम्प्युटर आउटपुट म्हणता येईल, ओके, परंतु इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड इट्स कॉम्प्युटर आउटपुट, त्याचं कॉम्प्युटर printed on paper, stored, recorded or copied in optical or magnetic media. So what is meant by optical media and what is magnetic media? आपण लहानपणी ते आपले कॅसेट पाहिले, सोनीचे किंवा कुठले आपले that is magnetic media. So we know CD, we know DVD, and we know those cassettes. याच्यामध्ये ऑप्टिकल मीडिया काय, मॅग्नेटिक मीडिया काय, हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. प्रिंटेड ऑन पेपर, स्टोअर्ड, रेकॉर्डेड और कॉपीड इन ऑप्टिकल और मैग्नेटिक मीडिया और semiconductor memory. This is important aspect which is newly embedded by law of section 63 subsection 1. हे जे सर्व आलं, which is produced by a computer or communication device or otherwise stored, recorded or copied. My mobile phone is the communication device. माझा मोबाईल फोन as per the definition of computer under information technology एक तो कॉम्प्युटर आहे, परंतु माझा मोबाईल फोन हा कम्युनिकेशन डिव्हाइस पण आहे. So I can communicate by way of sending messages, by text message, WhatsApp message, by phone message. So ह्या ज्या नव्याने गोष्टी आलेल्या आहेत, कम्युनिकेशन डिव्हाइस प्रोड्युस्ड बाय द कॉम्प्युटर. आता एक अतिशय महत्त्वाची टर्म आहे, शॅल बी डीम्ड टू बी ऑल्सो ए डॉक्युमेंट. शब्द काय वापरतो? शॅल बी डीम्ड टू बी ऑल्सो ए. शॅल बी ऑल्सो डॉक्युमेंट म्हणतात, सिंपल. शॅल बी ऑल्सो असं नाही म्हणते. शॅल बी म्हणजे शॅल फक्त बनवा, शॅल बी डीम्ड टू बी होऊ शकेल नाही. ऑल्सो ए डॉक्युमेंट शब्द फार महत्वाचा आहे. ऑल्सो ए डॉक्युमेंट म्हणजे नुसतं डॉक्युमेंट नाही, ऑल्सो ए डॉक्युमेंट शब्द असं. व्हाय द लेजिस्लेशन हॅज यूज्ड द वर्ड ऑल्सो? As the document is already defined under Indian Evidence Act. So already document is there. This is also a document. आगे document आहे. आगे document आहे. Shall be deemed to be also a document. हे समजल्यानंतर शब्द आहे if. मित्रो हा जो if शब्द जो आहे हा याच्यातलं कीवर्ड आहे, हा सेक्शन चेंज करतो असा किंवा असा. यस कळत तो नको. If the following conditions are mentioned, असं म्हटले सबसेक्शन 1 मध्ये following conditions are mentioned म्हणजे जेव्हा आपण या विषयाची चर्चा करतो, वाचन करतो, त्यावेळी सबसेक्शन 1 तर क्लिअर असायलाच पाहिजे, माहितीच असायला पाहिजे. पण if the following conditions are mentioned म्हणजे सबसेक्शन 2, सबसेक्शन 3, सबसेक्शन 4 and सबसेक्शन 5 वर सांगितले. त्यातल्या त्यात सबसेक्शन 2 and सबसेक्शन 4. सबसेक्शन 2 इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मला बोललो पर्सन बद्दल बोललो, सबसेक्शन 2 इज व्हेरी इम्पॉर्टंट. द कंडिशन्स रेफर्ड टू इन सबसेक्शन 1 इन रिस्पेक्ट ऑफ ए कॉम्प्युटर आउटपुट सेंड द फॉलोइंग नेमली. कोणते कोणते कंडिशन असायला पाहिजे कॉम्प्युटर आउटपुटला? कॉम्प्युटर आउटपुट म्हणण्याकरता कुठल्या कुठल्या कंडिशन फॉलो केल्या पाहिजे? तर कंडिशन्स आर गिवन इन सबसेक्शन 2 A, B, C and D. त्यातली ए महत्वाची आहे की जरा डिटेल घेऊ. The computer output containing the information was produced by the computer. The computer output containing the information was produced by the computer or communication device
during the period over which the computer or communication device was used regularly to create, store and process. These three words are very important. हे वारंवार आपल्याला लागते आता नवीन लागत नाही हे 2000. This came in the year 2000 and newly this came in the year 2023. Today we are 2026. आणि as far as my knowledge is concerned, my experience is concerned, तुमचं पण knowledge तुमचं आताच्या केसेस मध्ये 100 केसेस मध्ये किमान किती केस मध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर आपल्या त्यामध्ये 100 केसेस मध्ये सर अंदाजे डिपेंड ऑन 550. So this is the importance of electronic devices. आता मॅक्सिमम केसेस मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे तेव्हा या कीजच्या बद्दल आपल्याला बंधन आहे आणि मग प्रश्न असा येतो की कोण पर्सन हॅव्हिंग लॉफुल कंट्रोल ओव्हर द यूज ऑफ द कॉम्प्युटर ऑर कम्युनिकेशन डिव्हाइस. पर्सन हॅव्हिंग लॉफुल कंट्रोल over the use of the computer or communication device. त्यातला शब्द उचल तुम्ही use कधी use when that was created, stored and processed. Create करताना, store करताना, process करताना त्या डिव्हाइसच्या यूज वर त्या व्यक्तीचा लॉफुल कंट्रोल होता. ती व्यक्ती म्हणजे पर्सन आणि परत जाऊन बघायला पाहिजे तो पर्सन म्हणजे whether he is owned, maintained, managed or हे त्याचा सारांश घेतला कारण पण सारांशाला घेण्यापूर्वी मला कल्पना आहे कुठल्याही विषयाचा पहिला विस्तार झाला पाहिजे नंतर कसे काय आणि ते समजलं लॉफुल कंट्रोल सबसेक्शन होत आहे. जेव्हा सर्टिफिकेटचा मुद्दा येतो एसएस मध्ये आपण सर्टिफिकेट पाहिलं. सर्टिफिकेट पुढे जायला पाहिजे आता म्हणजे फोटोग्राफी पर्सन जो फोटो कॅरी करतो. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड निर्माण होत असताना जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरला गेला त्या व्यक्तीकडून वापरला गेला त्या व्यक्तीचा लॉफुल कंट्रोल देणार होता. त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे स्पेसिफिकेशन सर्टिफिकेट मध्ये दिले पाहिजे. त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे स्पेसिफिकेशन सर्टिफिकेट मध्ये दिले पाहिजे. समजा आता ह्या माझ्या मोबाईल फोनचे स्पेसिफिकेशन म्हणजे काय मोबाईल फोन इथे हे माझ्या मोबाईलचे कीपॅड आपण आपल्याला कीपॅड *#06 has me कीपॅड वर *#06 has प्रेस केल्या बरोबर IMEI नंबर. हा हे जे IMEI नंबर आले हे माझ्या मोबाईलचं युनिक आयडेंटिफिकेशन. हे माझ्या मोबाईलचं युनिक आहे. आता आपण जर सर्टिफिकेट पाहिलं 63 वर आपण परत येतो. 63 वर आपण परत जाऊ तर 63 पाहिल्यानंतर जो डिव्हाइस यूज केलेला आहे त्या डिव्हाइसचं जे आयडेंटिफिकेशन आहे तर त्या पेट्रोल पंपावर जर तो DVR असेल तर DVR ची कंपनी काय, DVR चं आयडेंटिफिकेशन काय, त्या DVR चं युनिक आयडेंटिफिकेशन काय, मोबाईल असेल तर मोबाईलचं काय किंवा कुठलाही विच करतं जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट यूज झालं त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटचं specification must be embedded in the certificate. So certificate is given by the person to the person
स्पेसिफिकेशन असायला पाहिजे आणि हेही असायला पाहिजे. 3 गोष्टी म्हटलं आहे की ज्यावेळी ते स्टोअर आणि प्रोसेस केला, क्रिएट केला, स्टोअर केला, प्रोसेस केला, तो मी केला आणि तो करताना तो माझा डिव्हाइस, मी वापरत असलेला डिव्हाइस सुस्थितीमध्ये होता. These are the important aspects necessary to be mentioned in the certificate. And now the question of conducting of chief examination of the person and chief examination of the expert. आता मी चीफ एक्झामिनेशन म्हणतोय त्याच वेळी क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द पर्सन अँड क्रॉस ऑफ द एक्सपर्ट ऑल्सो, अँड समटाइम्स re-examination of the expert and re of the examination in chief, cross examination and आता हा आपल्या रोजच्या कामाचा मुद्दा is how to substantiate the certificate, how to conduct effective chief examination of the expert or the person, and how to conduct cross examination of the person or expert. या मुद्द्याकरता डिटेल स्टडी हे जे मी आता मगापासून जे बोलतोय सर्व सेक्शन आपल्याकडे सांगितले, सर्व सेक्शन 1-2 सेक्शन 65 कॅपिटल ए, 65 कॅपिटल बी नुसते इतके वाचले ओके, 63, 62, 63 वाचले ओके. मात्र समग्र स्टडी करण्याकरता हे जे मगापासून जे सेक्शन मी बोलतोय आणि तुम्हाला जे मी माहिती सादर केली ग्रुपवर पण परवा दिवशी मी 14 पॉईंट टाकले आहे. Specifically posted 14 important points, and today I specifically shared my presentation for your kind knowledge and obviously you know. So please go through the presentation presented by me. आता 2 सर्टिफिकेट आपण ते पाहू. सर्टिफिकेट आपल्या समोर जर असतील तर फार छान होईल. थोडंसं माझं मत आहे की जे पोस्ट केलेलं आहे ते आपण ओपन केलं. नाउ माय प्रेझेंटेशन ऑलरेडी पोस्टेड बाय ऑनरेबल मॅडम. माय प्रेझेंटेशन इज विथ यू. इट रन्स इनटू पेजेस. त्या ठिकाणी सर्टिफिकेट सुरू होतात त्या पेजवर प्लीज या, शेड्यूलवर या. बरेच म्हणजे आपल्याला बरेच पेजेस पुढे जावं लागेल. शेड्यूल वरती या. थँक्यू. प्लीज कम ऑन पेज नंबर 18. पेज नंबर 18 आपल्याला आता आहे आपल्याजवळ शेड्यूल आहे. शेड्यूल सेक्शन 63 सबसेक्शन 4 into bracket C and part A to be filled by the parties. The name of the party in the labor facility. I have produced electronic record of the output of the digital record taken from the following devices. आता बघा आपल्याला following devices वर दिलेले आहे. कॉम्प्युटर ऑब्जेक्ट स्टोरेज मीडिया जर असा असेल तर तिथे टिक मार्क करावं लागेल. DVR, मोबाईल, फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह, CD ऑब्जेक्ट DVD, सर्व्हर, क्लाउड, अदर्स. आता CD ऑब्जेक्ट DVD जो आहे त्या म्हणजे सेकंडरी नाही बरं का, प्रायमरी असेल एव्हिडन्स तर प्रायमरी एव्हिडन्स ते असेल तर इफ इट इज सेकंडरी एव्हिडन्स देन मग तो सेकंडरी. आता हे जे वर्किंग डिव्हाइसेसचं दिलेलं नाव आहे यांचं आहे मॉडेल, मेक अँड मॉडेल, यांचा कलर, यांचा सिरियल नंबर आणि मी आता जे बोललो मी तुम्हाला *#06# दाखवला IMI दाखवला तर त्या प्रत्येक याचा IMEI नंबर, ULI नंबर, UID नंबर, मॅक नंबर आहे, क्लाउड ID नंबर, जो काही नंबर असेल तो त्या पुढच्या ब्रॅकेट त्या लाईनमध्ये द्यायचा. आणि पुढच्या ज्या लाईन्स आहेत ज्या मी आता कलर त्यामध्ये केलं करतोय तर डिजिटल डिव्हाइस ऑर द डिजिटल रेकॉर्ड सोर्स फॉर अंडर द लॉफुल कंट्रोल फॉर दी regularly creating, storing or processing information for the purposes of carrying out similar activities, and during this period the computer of the communication device was working properly and the event information was regularly fed into the computer during that ordinary course of business. If computer of the digital device at any point of time was not working properly पण सांगायचं आणि not working properly तरी पण सांगायचं आहे,
or out of operation, then it has not affected the electronic digital record. जरी not operating properly असेल तरी त्या not operating properly च्या सिच्युएशन ने त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला काहीही हानी झालेली नाही. असेल तर असेल नसेल तर नसेल. त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर फार महत्त्वाचे owned, maintained, managed and operated. So these four aspects are very important. हे चीज घेताना हे खरं सर्टिफिकेट घेताना पण आहे, सर्टिफिकेट देताना पण आहे, हे सर्टिफिकेट चार्जशीट सोबत लावताना पण आहे, हे सर्टिफिकेट सिव्हिल प्रोसिडिंग मध्ये लावताना पण आहे, कदाचित हे सर्टिफिकेट रेव्हेन्यू प्रोसिडिंग मध्ये लावताना पण आहे, कदाचित हे सर्टिफिकेट कुठल्याही इतर प्रोसिडिंग मध्ये लावताना पण आहे, हे सर्टिफिकेट चीप कशी घ्यायची याच्याकरता पण आहे, हे सर्टिफिकेट टॉस कशी करायची याच्याकरता पण आहे, आणि हे सर्टिफिकेट गरज पडली तर री एक्झामिनेशन कशी घ्यायची याच्याकरता पण आहे. दिस इज द स्कोप विच इज अवेलेबल फॉर अस. maintained, managed and operated. खाली वाक्य लागले मे बी सिलेक्ट ऍप्लिकेबल. ऍप्लिकेबल जरा सिलेक्ट कर. आय स्टेट दॅट हॅज व्हॅल्यू कधी कधी दोन हॅज व्हॅल्यूज ऑफ द इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड इज obtained through the following algorithm. So please apply your mind of the word algorithm. Algorithm नाम algorithms SHA1, SHA256, MD5 and others. Friends, these are the algorithms by way of which we can calculate the hash value. Hash value calculate करता करता right blocker tool नावाचे tool आहे. right blocker म्हणजे त्यात काही लिहिलं जात नाही. एकदा ते टूल ऑपरेट केलं की लिहिता येत नाही. कारण जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची हॅश व्हॅल्यू असता काढली आणि त्यामध्ये पुस्तक जरी वाढवला तरी हॅश व्हॅल्यू SHA1 नी येणारी हॅश व्हॅल्यू एक असेल, 256 नी येणारी हॅश व्हॅल्यू अजून एक वेगळी असेल, MD5 ने येणारी हॅश व्हॅल्यू अजून वेगळी असेल आणि इतर काही अल्गोरिदम असतील तर येणारी हॅश व्हॅल्यू वेगळी असेल. आता ही हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना हेक्साडेसिमल कॅरेक्टर या प्रत्येक हॅश व्हॅल्यू मध्ये आहे. हेक्साडेसिमल कॅरेक्टर SHA1 चे हेक्साडेसिमल कॅरेक्टर किती, 256 चे हेक्साडेसिमल कॅरेक्टर किती, MD5 चे हेक्साडेसिमल कॅरेक्टर किती, किंवा इतर कुठलं अल्गोरिदम वापरून जर व्हॅल्यू काढली असेल तर त्या काढलेल्या अल्गोरिदमची हेक्साडेसिमल कॅरेक्टर किती, हाही एक नव्याने आपल्या समोर असणारी बाब आहे. That the certificate is signed by the person, signature also. Second certificate is by आता बघा इथे पण सांगतो SHA1 जो आहे SHA1 ला हेक्साडेसिमल कॅरेक्टर आहे 40. म्हणजे जर त्यामध्ये 40 अक्षर किंवा नंबर हॅश व्हॅल्यू मध्ये 40 असतील तर ती आहे SHA1 ची. जर ती 64 असतील तर ती आहे SHA256 ची. आणि जर ते 32 असतील तर ती आहे MD5 ऑलरेडी. सेकंड पार्ट सर्टिफिकेट पार्ट बी दॅट इज बाय द एक्सपर्ट कडून काय अपेक्षित आहे. आय प्रोड्यूस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऑफ द आउटपुट ऑफ द डिजिटल रेकॉर्ड आर ऑब्टेन्ड फ्रॉम द फॉलोइंग डिव्हाइसेस. म्हणजे डिव्हाइसेस सेम मला जे बोलतो ते सगळे डिव्हाइसेस आहेत. त्याचं मेक, मॉडेल, कलर, नंबर ऑल इज हिअर. आणि लास्ट मध्ये ती रेड मार्किंग केली. आय स्टेट दॅट द हॅश व्हॅल्यू ऑफ द इलेक्ट्रॉनिक Oblique digital record is obtained through the following algorithm. Same is here. SHA1 to 56 75. सर्व बाकी पर्सनच्या सर्टिफिकेट मध्ये येणारी बाब म्हणजे तो जो मी कलर केलेला जो मार्क आहे की त्या कलर मार्क मध्ये द डिजिटल डिव्हाइस or the digital record source was under the login control for the regularly creating, storing or processing information for the purposes of carrying out regular activities. And during this period, the computer digital device at the point of time was not working properly or out of operation, then it has not affected the electronic record. If it affects the record, okay. If it is not affect the record, हे सर्व बाबी सर्टिफिकेट मध्ये असणं गरजेचं आहे. चीफ मध्ये सर्व गोष्टी येण्याकरता आणि नुसतं चीफ मध्ये येण्याकरता नाही. डिफेन्स काउन्सिल या ठिकाणी त्यांच्या माहितीकरता सांगतो की ह्या सर्व बाबींचा आपल्या समोर फोकस पाहिजे. चांगली क्रॉस एक्झामिनेशन पण ऑल दी पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट.
So after these two certificates, I have given some judgments. एक काय पढावा घेतल्यानंतर जजमेंट्स ह्या पॉईंटवर कुठले कुठले आहेत, कारण मी सर्व सन्माननीय ॲडव्होकेट बंधू यांच्याशी वगैरे बोलतात, त्यामुळे या मुद्द्यांवर आपल्याला जजमेंट जे आहे या ठिकाणी मी नमूद केले आहे. हॅश व्हॅल्यूबद्दलचं जजमेंट नमूद केलेलं आहे. हॅश व्हॅल्यूबद्दलचं जजमेंट नमूद केलेलं आहे. उमेश तमाम विठ्ठल पाटील, स्टेट ऑफ कर्नाटक. त्याच्यानंतर आपण जर थोडं पुढे गेलो, आपण ते सर्टिफिकेट सोडून दिले. सर्टिफिकेटच्या पुढे आपण जर गेलो तर मी जजमेंट आपल्या पुढे फार मोठं जजमेंट आहे. पुणे बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि पुणे बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जजमेंट आलेलं आहे 22 मे 2026. एक्सपर्ट कोड, एक्सपर्टच्या बद्दल 2 सेक्शन. पीएसए मध्ये आहे 39 सबसेक्शन 2 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आहे 79 कॅपिटल ए. हे आहे ओके. एक्सपर्टचा मुद्दा जेव्हा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट याच्या समोर होता, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज delivered this very important judgment on this very important point. Who is expert? एक्सपर्टच्या बद्दलचं जे जजमेंट आहे ते आपल्या सर्वांच्या माहितीकरता मी इथल्या पद्धतीने आहे. पुणे बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया, रिट पिटिशन नंबर सो अँड सो, डेटेड 22 मे 2026. आणि ज्या ठिकाणी मला आवश्यक वाटलं की ते मुद्दे मी फोकस करू, तर ते फोकस केलेले मुद्दे मी त्या निश्चित रंगामध्ये फोकस केले. त्या ठिकाणी एनी अदर पर्सन हॅज स्पेशल स्किल and experience in computer science and cyber forensics. Opinion of each person may be held relevant as an expert with regard to electronic object, digital record, and such person may be signed part B of the schedule as an expert. असा कुठलाही व्यक्ती साईन करीन पार्ट बी करू शकतो, तो व्यक्ती एक्सपर्ट असायला पाहिजे. एक्सपर्ट असतो. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं जजमेंट ज्या मुद्द्यावरचं अर्जुन पंडितराव कोचर वर्सेस कैलास भूषणराव बोरंडे आपण अतिशय महत्वाचं जजमेंट आहे. मी ते ज्युनियर आहेत ॲडव्होकेट्स आणि त्यांना विनंती करेन की अर्जुन पंडितराव कोचर वर्सेस कैलास भूषणराव बोरंडे हे जजमेंट आपण पूर्णपणे शांतपणे पूर्ण वाचा आणि आपल्या माहितीकरता माझ्या प्रेझेंटेशनमध्ये ह्या जजमेंटचे रिलेव्हंट पॅरास, पॅरा नंबर 45 आणि पॅरा नंबर 72 दिले. पॅरा नंबर 45 आणि पॅरा नंबर 72 आर व्हेरी इम्पॉर्टंट. इन दिस पॅरा नंबर 45 येलो रिव्हर्स कलरनी जो काही मार्किंग आहे, इन दिस जजमेंट ॲज पर दिस पॅरा नंबर 45 2 लॅटिन मॅगझिन्स आर मेन्शन्ड बाय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. ज्यावेळी सर्टिफिकेट देणारा नाहीच आहे कोणी किंवा तो येऊ शकत नाही, मिळू शकत नाही. समजा आरोपीने शूटिंग केलं, शूटिंग आरोपीने आणि ते शूटिंग ऑब्जेक्शनेबल आहे. आरोपीकडून तो त्याचा मोबाईल जप्त झाला, पंचनामे जप्त झाला, त्यात दिसते शूटिंग ऑब्जेक्शनेबल आहे. त्या शूटिंगची कॉपी केली, पेनड्राईव्ह कॉपी आणि तो डिव्हाइस पाठवला फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्ट. त्यामध्ये एक्सपर्ट ओपिनियन काय एचडी. आता जेव्हा ह्या डिव्हाइस मधल्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं कॉम्प्युटर आउटपुट केलं तेव्हा नीडलेस टू से दॅट सर्टिफिकेट इज नेसेसरी. पण सर्टिफिकेट आरोपीचं कसं केलं? बिकॉज अन अक्यूज्ड इज in the ambit of Article 20 sub-article 3 of the Constitution of India. आरोपीला काय आपण भिन्नमध्ये बोलवणार नाही. सरकार पक्ष घ्या, आरोपी आरोपी या असं. सो सर्टिफिकेट इज नॉट एक्सपेक्टेड बाय द अक्यूज्ड. अशा ज्या परिस्थिती आहेत की ज्या परिस्थितीमध्ये सर्टिफिकेट आपण मिळवू शकत नाही की जे मॅन्डेटरी आहे, अशा स्थिती त्या जजमेंटमध्ये ज्या मेन्शन केल्या त्या मी स्पेसिफिकली आपल्यासमोर गेलो होतो. The 2 Latin magazines becomes important at this stage. The first is lex non quosit impossibilia, that is the law does not demand the impossible, and incontinentia ex post legem, that is where it is a disability that makes it impossible to obey the law, and as disobedience of law is excused.
So these two important maxims are mentioned in this certificate. So please go through this. त्यानंतर मग प्रश्न पुढचा असेल तो की हे 65 कॅपिटल बी किंवा 63 कोर्सचं सर्टिफिकेट कुठल्या स्टेजला देतात. खरं तर हे चार्जशीट सोबतच असायला पाहिजे. खरं तर हे कुठल्याही प्रोसिडिंग सोबतच असायला पाहिजे. मात्र काही परिस्थिती जर हे चार्जशीट सोबत नसेल किंवा प्रोसिडिंग सोबत नसेल तर काय नव्याने देता येईल, नंतर देता येईल का, नंतर देता येईल का, ते आन्सर इज येस ॲज पर दी जजमेंट ऑफ स्टेट ऑफ कर्नाटक मध्ये 3 असेल. त्याच्यानंतर प्लीज गो टू दी रवींद्र सिंग आलियास जजमेंटमध्ये सर्टिफिकेट इज व्हेरी इसेन्शियल. सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. सर्टिफिकेटचा नुसता एव्हिडन्स देऊन चालत नाही, तर सर्टिफिकेट इन एक्झिस्टन्स असायला पाहिजे, त्यातले कंटेंट ते असायला पाहिजे, त्यातल्या कंटेंटवर साक्ष झाली पाहिजे आणि सिग्नेचर ट्रू झाली पाहिजे. प्रूव्हिंग ऑफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट, प्रूव्हिंग ऑफ ट्रूथफुलनेस ऑफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट अँड प्रूव्हिंग ऑफ सिग्नेचर ओव्हर दॅट डॉक्युमेंट. त्यानंतर आपल्या माहिती करता सीसीटीव्ही फुटेज हा फार मोठा होता. सीसीटीव्ही फुटेज करता चंद्रभान सुदाम स्टेट ऑफ कर्नाटक आहे. सीसीटीव्ही करता पोर्टेबल जजमेंट आहे कैलास जजमेंट पुढचा आहे. आणि ह्या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी त्या जजमेंटची रिलेव्हंट करा टाकले. टी गोपाल जजमेंट दिले, त्यानंतर बिगोर दर्गचं दिलंय, रोहितचं दिलंय. आता थोडंसं माहिती करता आपल्या डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2003 चा काही पार्ट एक्झिस्टन्स मध्ये आले आणि म्हणून मी ग्रुपवर जेव्हा ते माझे 14 पॉईंट करतात त्यापैकी एका पॉईंटमध्ये मी उल्लेख केला आहे डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्टचा. या डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्टची पीपीटी मी पोस्ट केली आणि हा ऍक्ट किती प्रमाणामध्ये आला त्याची डेट ऑफ कॉमेन्समेंट आणि त्याचं प्रमाण किती आलं त्याचं पण मी कॉमेन्समेंटचं पीपीटी पोस्ट केली आहे. प्लीज गो थ्रू द. आता पुढचं जे पुढं थोडं गेलं आपलं दिसलं आणि मी तर ते म्हटलं फॉर युअर इन्फॉर्मेशन ओनली असं म्हटलं की काय इन्फॉर्मेशन आहे. कंसात म्हटले ड्राफ्ट regulations for use of artificial intelligence in courts 2026 are drafted. Regulations for use of artificial intelligence in courts 2026 are drafted. आणि परंतु हा सर्वच्या सर्व ड्राफ्ट तुमच्या माहिती करता पण मी याची पीपीटी प्रेझेंट केलेली आहे आणि ह्या ड्राफ्टवरती आता स्टेक होल्डर्सचे आणि जनतेचे व्ह्यूज मागवले. आणि आता शेवटचा पार्ट जो आहे एकदम शेवटचा पार्ट हा मी माझ्या ह्या स्वतःच्या बारच्या सर्व ज्युनियर्स करतात माझ्या होम बारच्या ज्युनियर्स करता हा पार्ट काय केला हा मी काय म्हटलं बघा. हू कॅन गिव्ह सर्टिफिकेट as per section 65 capital B subsection 4 of Indian Evidence Act as a person and as per the section 63 of Bharatiya Sakshi Adhiniyam as party and expert in the following examples. ज्या ज्या केसेस माझ्या समोर आल्या ज्या सिच्युएशन्स तुम्ही बघितल्या त्या सिच्युएशन्स मध्ये त्या केसेस मध्ये असणारे एक्झाम्पल्स मी 5 एक्झाम्पल 1 2 3 4 5 ते 2 3 4 आणि 5 एक्झाम्पल मी दिले. आणि ह्या 5ही एक्झाम्पल मध्ये खाली रेडमध्ये म्हटलं हू मे गिव्ह सर्टिफिकेट ॲज अ पर्सन अंडर सेक्शन 65 कॅपिटल बी सबसेक्शन 4. हू कॅन गिव्ह सर्टिफिकेट ॲज अ पार्टी अंडर 63 सबसेक्शन 4. हू कॅन इश्यू सर्टिफिकेट ॲज अन एक्सपर्ट अंडर सेक्शन 63 सबसेक्शन 4. 3 प्रश्न मी विचारले. 65 कॅपिटल बी सबसेक्शन 4 सर्टिफिकेट कोण देईल इंडियन एव्हिडन्स ॲक्टचं. बीएसएचं 63 4 सर्टिफिकेट कोण देईल आणि बीएसएचं एक्सपर्ट म्हणून सर्टिफिकेट कोण देईल. त्याच्यावरती उहापोह तुम्ही आता सगळा केलाच आहे गेले त्या 6 तास काय तासभर. तरीही मला असं वाटलं की माझ्या होम बारचे जे ज्युनियर्स आहेत सर्व ऑल द रिस्पेक्टेड ज्युनियर्स ऑफ होम बार प्लीज गो टू these examples. In fact, these are not the questions. Do not take it as a question. Just take it as an example to develop yourself. हे सर्व वाचा. उहापोह तुम्ही केलेलं असेल विचार करा, वाचा, विचार करा, वाचा आणि त्यात हे प्रश्न काय लिहिले तुम्ही आणि याची प्रश्न काय विचारले नेक्स्ट काय म्हटलं हे बघा आणि स्वतःला सांगा की डेव्हलप करा. या ठिकाणी संगमनेर बार असोसिएशनच्या
अध्यक्ष मॅडम आणि सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व सन्माननीय ज्युनियर सिनियर्स बरेच जण मी ओळखतो परंतु काही ज्युनियर्स आहेत त्यांची माझी ओळख नाही. चांगली गोष्ट आहे की मी या ठिकाणी thank you all my seniors, thank you all the previous seniors. Bankers Books Evidence Act. Bankers Books Evidence Act Section 2 capital A is there. So the documents those are along with the bank, along with the manager or along with the any officer of that bank. That officer or that person of the bank is entitled to give certificate below or separate. But that's आता कसं झालंय की बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 2 कॅपिटल ए चे जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये 65 कॅपिटल बी फॉरचं सर्टिफिकेट मेन्शन. सो नो सेपरेट सर्टिफिकेट इज नेसेसरी ॲज पर सेक्शन 65 कॅपिटल बी सबसेक्शन 4 सायमल्टेनियसली 63 सबसेक्शन म्हणजे तो 65 म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट आणि 63 म्हणजे पीएसएस. त्यामुळे wherever banking documents are there in any proceeding. Suppose 138 ची केस किंवा जसं आपण म्हणाले बँकिंग. So wherever documents belongs to bank, the person having lawful control over those documents may provide certified copies of those documents along with the certificate under section 2 capital A of the Bankers Books Evidence Act. ते दिल्यानंतर 65 B ची सर्टिफिकेट. आता एक प्रश्न आपल्या सध्या प्रश्नातून एक प्रश्न अजून एक उपस्थित मला की यामध्ये एक्सपर्ट कोण प्रश्न आहे एक्सपर्ट कोण मग तेच एक्सपर्ट आहेत का स्वतः ज्यांनी सर्टिफिकेट दिलं तेच मग असं होईल का की बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे सेक्शन 2 कॅपिटल याचं सर्टिफिकेट पण लागेल आणि आता 63 सबसेक्शन 4 प्रमाणे एक्सपर्ट पण तर असे प्रश्न आपल्याकडे येऊ शकतात. व्हेरी इम्पॉर्टंट असं जर समजा झालं जस्टिफाय टू डॉक्युमेंट बाय कॉलिंग बाय चीफ अँड बाय टूल राईट ब्लॉकर टूल इज अ टूल राईट ब्लॉकर हा एक टूल आहे. आता हा हार्डवेअर राईट ब्लॉकर टूल आहे हॅश व्हॅल्यू कशी काढू. आता हॅश व्हॅल्यू कधी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड दिले तो फर्स्ट ऑफ ऑल ते इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असायला पाहिजे. तसं मागे पाहिलं आपण सीसीटीव्ही फुटेजच्या त्या दुकानातले पंपावर तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असायला पाहिजे. त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची हॅश व्हॅल्यू निघल त्या राईट ब्लॉकर टूल मधून कॉम्प्युटर आउटपुटची पण हॅश व्हॅल्यू निघल त्या टूल. राईट ब्लॉकर टूल नावाचं एक टूल आहे इलेक्ट्रॉनिक टूल आहे. त्या टूलमध्ये एकेकाला जो इन्सर्ट केला इलेक्ट्रॉनिक गॅस की त्याच्यामध्ये काहीच राईट म्हणजे काही पुस्तक नाही प्रमाणे काही आणि ते राईट संपलं म्हणजे रायटिंग होत नाही. त्या सिच्युएशन मध्ये त्याच्या स्क्रीनवरती अल्गोरिदम वापरायचा एक तुम्ही MD5 वापरा SHA-1 वापरा 256 वापरा हे डिफरंट अल्गोरिदम आणि या डिफरंट अल्गोरिदमला मगाशी जसं बोललो की डिफरंट हेक्साडेसिमल कॅरेक्टर्स आहेत म्हणजे काही 32 सेकंड नंबर असे नंबरिंग घेतो ते नंबरिंग जे सगळं येतं तो त्याची त्या डिव्हाइसमध्ये असणाऱ्या त्या फाईलची हॅश व्हॅल्यू. आता आपण काही केसेस चालवताना आपण बघतो एका पेनड्राईव्ह मध्ये समजा 6 फाईल तर 6 फाईलची हॅश व्हॅल्यू पण ती कोणत्या अल्गोरिदमने काढली. अल्गोरिदम म्हणजे हेच काय आता बोलतो SHA-1 SHA-256 MD5 किंवा अजूनही आहे आपल्याला आणि इतर जर कोणते असतील तर इतर कुठला खात्यामध्ये नमूद करायचं. परंतु जोपर्यंत रिस्ट्रिक्शन फ्री अल्गोरिदम टाकली नाही कसं होतं सांगतो. आता एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे समजा त्या पंपावरचा आपण 3 मिनिटाचा 7 मिनिटाचा फुटेज घेतो त्याच्यावरती घेतलं पेन ड्राईव्ह मध्ये घेतलं त्याची हॅश व्हॅल्यू काढली
ती हॅश व्हॅल्यू किती झाली. म्हणजे काय झालं की 7 मिनिटाची फाईल जी आहे ती फाईल हॅश व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली. मग तुम्ही अल्गोरिदम वापरला असेल MD5, SH1, 256 किंवा कुठले ती झाली फिक्स. आता नंतर परत त्याची जर हॅश व्हॅल्यू काढली कधी काढली नंतर कधीतरी काढली किंवा तो पेन ड्राईव्ह पाठवतो कुठं फॉरेन्सिक सायन्स करता पेन ड्राईव्ह गेला तर फॉरेन्सिक सायन्स म्हणून त्याची हॅश व्हॅल्यू काढली. ती कोणतरी काढली पाहिजे त्याच अल्गोरिदमनी की ज्यांनी ती पहिली काढली आणि ती काय झाली पाहिजे मॅच झाली कशाची तिची. म्हणून पंचनाम्यांमध्ये हॅश व्हॅल्यू नमूद करणं इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी करता फार महत्वाचं. हा एक्सपर्ट काढणार पण एक्सपर्ट काढणार म्हणजे ते टूल्स वापरणार. राईट वॉकर टूल आहे. राईट वॉकर नावाचं एक टूल आहे. आपण असं एक सेमिनार घ्यायला पाहिजे की ज्यावेळी लिगल एक्सपर्ट ऑन दिस म्हणजे जोपर्यंत दिस फील्ड इज कन्सर्न आणि टेक्निशियन याची राईट वॉकर टूल समोर पाहिजे. तो राईट वॉकर टूल म्हणजे लगेच टाकतात की हॅशकॅल नावाचं सॉफ्टवेअर हॅशकॅल नावाचं सॉफ्टवेअर आहे आणि राईट वॉकर टूल नावाचं हार्डवेअर. So once again, thank you for taking very active part in this very active lecture series. आणि मी खूप आनंद वाटला मला की आपण लेक्चर सिरीज सुरू केल्या. मागच्या वेळी पण काही वाद्यांचे लेक्चर झाले. आता पण मला कधीही बोलवा तुमच्याकडचं मी काय अवेलेबल आहे आणि माझ्याकडे बोलण्यासाठी इतरही बरेचसे सब्जेक्ट आहेत. परंतु इतरही वक्त्यांना बोलवा आपल्या बाळामध्ये चांगले आणि मी अशी इच्छा की हा जो प्रोग्राम आहे हा जो कन्सेप्ट आहे ही अशी चालू राहिली जेणेकरून म्हणजे ज्ञान प्रसारित करू बद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांबद्दल व्हेरी व्हेरी थँक्स आणि थँक्स टू द बार. थँक्यू ऑल माय सिनियर. आपल्यापुढे जे लेक्चर झाले मार्गदर्शन झाले त्याच्यातून एक गोष्ट कळली असेल की अभ्यास सातत्य कामावरची निष्ठा ह्याच्यातूनच हे सगळं साध्य आहे. आणि त्यांनी जो शेवटचं एक फार छान वाक्य वापरलंय मला ते इथं फार इन्सिस्ट करावं वाटतंय की वाचा विचार करा वाचा विचार करा. आणि हाच याचा हेतू आहे की आपण ऐकलं तर आहे पण आपलंही कोणीतरी ऐकावं असं ह्याच्यातून कोणीतरी तयार व्हावं आपल्याकडून आपल्या ज्युनियर्सला. याच्यासाठी हा जो सगळा आटापिटा आहे 8 तास आहे हा याच्यासाठी आहे की त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस मी जेव्हा फोन केला तेव्हा ते माझ्या मते सोलापूरला होते. आपले जे फॉर्मर चीफ जस्टिस आहेत रासू गवई यांच्यासोबत ते होते. सोलापूर बारमध्ये 250 जे वकील संघाचे सदस्य त्यांच्यासोबत त्यांचं चालू होतं. दुसऱ्यांदा एकदा जेव्हा झालं नागपूरला होतं माझ्या मते. तर हे काही त्यांना इथं म्हणजे कार्यक्रम मिळत नाही किंवा चान्स असं नाही. होमबारला काहीतरी इथून तयार व्हावेत जास्तीत जास्त काहीतरी गुणवान वकील अभ्यासू वकील. आणि म्हणून ते म्हणते वाचा आणि विचार करा हे जे आहे ते इन्सिस्ट करते. आणि तुमचे खूप खूप आभार आमच्या सगळ्या वकील संघातर्फे. खरं तर ही फॉर्मॅलिटी झाली परंतु ती पूर्ण करते. थँक्यू. याच्यानंतर